तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पाहू शकता ही आपली भेंडी आहे आणि याला साधारणतः एक 40 दिवस झालेत. आणि पावसाच्या काळात असल्यामुळं पानं जी असतात ही पानं जास्त पसराट होतात. म्हणजे पानांची वाढ जास्त होत्या, भेंडीची वाढ लईच होते. असं झाडं एकदम असे टवटवीत दिसतात, फुलून दिसतात, पण त्याला माल कमी लागतो. आणि त्यातच आपण कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अशा सर्व प्रकारच्या भाजीपाल्या केल्या. त्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं कोथिंबीर, मेथी जळून गेल्या आणि आपल्याला शेपू निघाल्या. तर शेपू आपली अशा स्वरूपात आहे, बघू शकता. शेपू गच्च माल आहे. हे सारे ना ह्यामध्ये घातलं होतं असं टोटली. या साईडला बघू शकता, इथं आहे शेपू आपली शिल्लक राहिलेली. आणि पालक पण आहे, हे अशा स्वरूपात पालक आहे. खालच्या साईडला पालक आहे. अशा स्वरूपात आपलं नियोजन असते. भेंडी लावली होती, ही भेंडी बघू शकता. या भेंडीत आपलं सेंटरला होतं, हे इकडं आहे बघा, ही शेपू. आणि असं नियोजन आहे. आणि लेटेस्टमध्ये आता आपण एक यामध्ये नवीन प्रयोग करणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो पुढे. जर त्याचा रिझल्ट मला आला तर मी भेंडीमध्ये जो प्रयोग केला आहे त्याची माहिती पुढे देणार आहे. साधारणतः माझ्या एक 15 ते 16 ओळी आहेत अशा. त्यामध्ये 2 ओळींसाठी मी तो प्रयोग केला आहे. तो जर 100% जर रिझल्ट आला, मागल्या टायमाला मी केला होता, रिझल्ट आला होता, पण या टायमाला परफेक्ट रिझल्ट घेऊन बघणार आहे. आणि रिझल्ट जर चांगला आला तर तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे आणि त्याची माहिती देणार आहे. आणि त्याचा ती केल्यामुळे फायदा काय होतो आहे आणि उत्पन्नाची भर किती पडते याची टोटल डिटेल्स देणार आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.